नमस्कार विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक राजेंद्र गायधने, इयत्ता 11वी, विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 3 आपल्यासमोर घेऊन येत आहे। यापूर्वी आपण या तिसऱ्या प्रकरणातील अपक्षरण प्रक्रिया हा भाग आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये। आज आपण अपक्षरणाची कारके आणि त्यामुळे निर्माण होणारी भूरूपे या घटकाची माहिती आपण घेणार आहोत। पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून ते आजपर्यंत पृथ्वीच्या बाह्य पृष्ठभागावरती ही बाह्य कारके जी आहेत ही विदारणाचं कार्य करतात, अपक्षरणाची क्रिया करतात। भूपृष्ठाची झीज होते, निर्माण झालेले दगडगोटे, माती, रेती त्याच कारकाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि सखल भागामध्ये त्याचं संचयन होत जातं। या अपक्षरण आणि संचयन कार्यामुळे वेगवेगळ्या आकाराची भूरूपे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात। त्यातीलच काही महत्त्वाची जी कारके आहेत त्या महत्त्वाच्या कारकाची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। पहिलं महत्त्वाचं कारक आहे ते म्हणजे नदी, किंवा ज्याला आपण वाहते पाणी असं म्हणूया। भूपृष्ठाची जी झीज घडून येत असते त्या झीजेमध्ये वाहत्या पाण्याची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे। किंबहुना आपल्याला असंही म्हणता येईल, भूपृष्ठाची जी एकूण झीज होते त्यापैकी जवळजवळ 90% झीज ही वाहत्या पाण्यामुळे किंवा नदीमुळे होत असते। आणि म्हणून नदी हे महत्त्वाचं बाह्य कारक आहे की ज्यामुळे भूपृष्ठाची झीज होते, त्याचं विदारण होत असतं। मग या नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि त्या पाण्याचा असणारा वेग त्यावर अपक्षरणाची प्रक्रिया या ठिकाणी अवलंबून असते। नदीच्या प्रवाहाचा वेग जेवढा जास्त असेल तेवढं त्या नदीच्या प्रवाहाची वहन क्षमता वाढत जाते। नदी पात्रातील असणारे खडकाचे तुकडे, दगडगोटे, माती, रेती हे सहजगत्या वाहून नेले जातात आणि म्हणून ही जी नदीची जी गतिज ऊर्जा जी आहे ही गतिज ऊर्जा अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या नदीच्या खनन आणि संचयन या कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे आपण प्रथमतः पाहणार आहोत। सुरुवातीला नदीचं अपक्षरण कार्य किंवा नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे आपण अगोदर पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला भूरूपाचा प्रकार जो आहे तो म्हणजे गुंफित गिरिपाद। पर्वतीय प्रदेशामध्ये नदीचा उगम होतो उंच भागामध्ये आणि अशा या पर्वतीय प्रदेशामध्ये त्या नदीच्या पात्रामध्ये आळीपाळीने अनेक असे डोंगर सुळके हे नदी पात्रापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतात। नदी या डोंगर सुळक्याला वळसा घालून वाहत जाते, कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये नदीच्या प्रवाहाचं पाणी हे कमी असतं आणि म्हणून या डोंगर सुळक्याला नदीचा प्रवाह हा वळसा घालून त्या ठिकाणी वाहत जातं आणि त्यामुळे नदीला वेडीवाकडी वळणे हे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि नदीच्या खोऱ्याकडे उभे राहून नदीच्या उगमाकडे जर आपण पाहिलं तर हे डोंगर सुळके आळीपाळीने त्या नदीपात्रामध्ये गुंफल्यासारखे दिसतात आणि म्हणून त्याला गुंफित गिरिपाद असं या ठिकाणी संबोधलं जातं। दुसरा भूआकार आहे व्ही आकाराची दरी। ही देखील नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये घडणारी एक क्रिया आहे। नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असतो। नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेले दगडगोटे हे वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे वाहून नेले जातात। म्हणजे डोंगर माथा किंवा तीव्र उताराचा भाग असेपर्यंत नदीचे उभे खनन हे मोठ्या प्रमाणामध्ये होत जाते आणि त्यामुळे नदीच्या तळभागाची झीज हे वेगाने होत जाते आणि नदीचं पात्र हे अधिक खोल बनत जातं आणि अशा वेळेस त्या नदी प्रवाहाला व्ही आकाराचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं। यालाच आपण व्ही आकाराची दरी असं या ठिकाणी संबोधत असतो। या नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये दगडगोट्यांचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं, नदीची वहन क्षमता ही त्या ठिकाणी जास्त असते आणि अशा वेळेस नदीच्या काठाची झीज कमी होते आणि नदीच्या तळभागाची झीज ही जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी नदीचा तळभाग हा अधिक खोल होत जातो आणि त्या ठिकाणी अशा
व्ही-शेप आकाराच्या दऱ्या या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर पुढचा जो भूआकार आहे तो म्हणजे घळई. हा देखील एक व्ही आकाराच्या दळीचाच एक भाग आहे, परंतु त्याच्या कडा ज्या आहेत या अतिशय तीव्र उताराच्या कडा या निर्माण झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे नदीच्या युवावस्थेमध्ये किंवा नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये या नदीच्या काठाची फारशी झीज न होता नदीच्या तळभागाची झीज ही त्या ठिकाणी जास्त होत जाते आणि त्यामुळे नदीच्या कडा तीव्र उताराच्या बनतात आणि नदीचं पात्र हे जास्त खोल अशा प्रकारे बनत जातं आणि त्याला आपण घळई असं या ठिकाणी संबोधित असतो. अशा अनेक घळया नद्यांच्या पात्रामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ उल्हास नदीची घळई किंवा नर्मदा नदीची घळई आहे. या घळईला इंग्रजी भाषेमध्ये कॅनियन असं संबोधलं जातं. मग अशा ज्या खोल दऱ्या ज्या असतात नदीच्या उभ्या खरणामुळे नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये निर्माण होणारा एक महत्त्वाचा भूआकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर निद्री हा पुढचा भूआकार आहे. नदीच्या पहिल्या टप्प्यामध्येच घडणारा हा एक प्रकार आहे. काही नद्यांच्या ज्या मूळ दऱ्या निर्माण झाल्या असतात व्ही आकाराच्या दऱ्या, या व्ही आकाराच्या दऱ्यामध्येच छोटीशी एक उपदरी त्याच्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका दरीमध्ये दुसरी दरी त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे नदी पात्राची खोली ही प्रचंड या ठिकाणी वाढत गेलेली असते. अशा दरीला निद्री या नावाने संबोधलं जातं. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये कोलोराडो नदीने तयार केलेली खोल दरी जी आहे ही खोल दरी ग्रँड कॅनियन निदरी या नावाने ओळखली जाते. म्हणजे नदीच्या उभ्या खरणामुळे ही निदरी या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर पाचवा जो भूआकार आहे तो म्हणजे धावत्या. नदीच्या प्रवाह मार्गामध्ये हा भूआकार निर्माण होत असतो. नदीच्या प्रवाह मार्गामध्ये कठीण खडक आणि मृदू खडक हे येत असतात. कठीण खडकानंतर जर मृदू खडकाचा भाग आला तर त्या ठिकाणी मृदू खडकाची झीज ही लवकर होत जाते आणि त्या नदी पात्रामध्ये त्या ठिकाणी कमी अधिक झीजेमुळे थोडीशी पायऱ्यासारखी रचना ही नदीच्या पात्रामध्ये निर्माण होत असते आणि अशा ठिकाणी थोडासा तीव्र उताराचा भाग निर्माण होतो. अशा ठिकाणी नदीचं पाणी पुढे धावल्यासारखं त्या ठिकाणी दिसतं. पाणी अशा ठिकाणी वेगाने पुढे वाहत जाते. असा जो भूआकार नदी पात्रामध्ये निर्माण होतो त्याला धावत्या या नावाने संबोधलं जातं. पुढचा भूआकार आहे धबधबा. धबधबा हा नदीच्या प्रवाह मार्गामध्ये जेव्हा कठीण खडकानंतर मृदू खडकाचा भाग येतो अशा मृदू खडकावर वेगाने झीज त्या ठिकाणी होत जाते. नदी पात्रामध्ये वाहून आणलेले दगडगोटे, वाळूचे कण, माती, रेती यांच्या घर्षणामुळे त्या मृदू खडकाची वेगाने झीज होत जाते आणि त्या ठिकाणी उभ्या कड्यासारखा भाग हा कालांतराने निर्माण झालेला त्या ठिकाणी दिसतो आणि नदीचं पाणी जे आहे त्या कठीण खडकावरून त्या मृदू खडकावर धबधब्याच्या रूपाने त्या ठिकाणी पडत जातात. मग असे जे भूआकार निर्माण होतात ते नदी पात्रामध्ये आलटून पालटून कठीण आणि मृदू खडक यांचे थर आल्यानंतर त्या मृदू खडकाची झीज वेगाने होते आणि अशा नदी पात्रामध्ये धबधब्याची निर्मिती ही त्या ठिकाणी होत जाते. उदाहरणार्थ शरावती नदीवरील जोगचा धबधबा आहे किंवा चंबळ नदीवरील छुलिया आहे. महाबळेश्वर या ठिकाणी वेण्णा नदीच्या पात्रामध्ये काही धबधबे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे नदी पात्रामध्ये एकानंतर एक असे कठीण आणि मृदू खडकाचे थर आल्यानंतर त्या मृदू खडकाची झीज ही वेगाने होत जाते आणि अशा मृदू खडकावर त्या कठीण खडकावरून नदीचा प्रवाह जो असतो धबधब्याच्या रूपाने हा त्या ठिकाणी खाली पडत असतो आणि अशा ठिकाणी ही धबधब्याची निर्मिती ही त्या ठिकाणी होत जाते. पुढचा भूआकार आहे प्रपातगर्ता. धबधब्याची निर्मिती झाल्यानंतरही नदीचं अपक्षरण कार्य हे सतत सुरू राहतं. मग अशा वेळेस त्या धबधब्याच्या पायथ्याशी छोटासा एक खोल खड्डा त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो. मग अशा त्या खड्ड्यामध्ये नदीने वाहून आणलेले दगडगोटे त्या ठिकाणी वेगाने आपटत असतात. त्या ठिकाणी नदीच्या पाण्याचा प्रवाह हा थोडासा चक्राकार गतीने व्हायला सुरुवात होते आणि त्याबरोबर वाहून आणलेले दगडगोटे हे देखील त्या खड्ड्यामध्ये गोल दिशेमध्ये त्या ठिकाणी फिरत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या खडकाची झीज ही मोठ्या प्रमाणामध्ये होत जाते आणि कालांतराने त्या ठिकाणी मोठा खळगा हा तयार झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे धबधब्याच्या पायथ्याशी असे खोल खळगे
ज्यावेळेस तयार होतात अशा खोल खळग्यालाच प्रपात गर्ता या नावाने संबोधलं जातं. त्यालाच कुंभगर्ता असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा पुढचा जो भुआकार आहे तो म्हणजे कुंभगर्ताचा. नदीच्या पात्रामध्ये निर्माण होणारा एक महत्त्वाचा भुआकार आहे. डोंगराळ भागामधून नदीचा प्रवाह जेव्हा वाहत असतो त्यावेळेस नदीच्या पात्रामध्ये अणकुचीदार अशा प्रकारचे खडकाचे तुकडे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. या पदार्थांच्या आघातामुळे नदीच्या तळभागावरती त्या ठिकाणी त्याचा आघात होतो आणि तळभागाचा काही खडकाचा भाग त्या ठिकाणी उखडला जातो आणि अशा नदीच्या पात्रामध्ये काही खाच खळगे तयार होतात. नदीच्या प्रवाहाचा वेग जेव्हा वाढतो त्यावेळेस अशा खाच खळग्यामध्ये पाण्याचे लहान मोठे भोवरे हे निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि त्या भोवऱ्यामध्ये नदीने वाहून आणलेले दगडगोटे, माती, वाळू, रेती हे देखील गोलगोल आकारामध्ये त्या ठिकाणी फिरत चालतात आणि कालांतराने त्या खळग्याचं रूपांतर मोठ्या खळग्यामध्ये होत चालतं. ही क्रिया सतत आणि निरंतर होत राहिल्यामुळे त्या खळग्याची विस्तृत झीज त्या ठिकाणी होत जाते आणि चोहोबाजूने त्या खळग्याची झीज होत जाऊन कालांतराने त्याला मडक्यासारखा आकार त्या ठिकाणी प्राप्त होतो किंवा त्याला रांजणासारखा आकार प्राप्त होतो आणि म्हणून त्याला रांजण खळगे किंवा कुंभगर्ता या नावाने त्याला संबोधलं जातं. मग अशा प्रकारच्या ज्या गर्ता आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये निघोज या ठिकाणी कुकडी नदीमध्ये अशा प्रकारच्या खळग्याची निर्मिती ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नदीपात्रामध्ये अशा प्रकारचे खोल खळगे निर्माण होतात. किंवा पुणे जिल्ह्यामध्ये भेगेवाडी या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये अशा प्रकारच्या कुंभगर्ता किंवा रांजण खळगे हे निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे अशा या नदीच्या पात्रामध्ये जेव्हा एखादा खळगा निर्माण होतो त्या खळग्यामध्ये नदीने वाहून आणलेले दगडगोटे हे गोल दिशेमध्ये फिरत जातात आणि कालांतराने त्या खळग्याचा आकार आणि त्याचा विस्तार वाढत चालतो आणि त्या ठिकाणी खोल असा माठाच्या आकाराचा खळगा तयार होतो. त्यालाच रांजण खळगे किंवा त्यालाच कुंभगर्ता या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं. हे झाले नदीच्या अपक्षरण किंवा नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. जसं नदीचं खनन कार्य सुरू असतं या नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेली माती, रेती, दगडगोटे असतील, वाळू असतील, ज्या ठिकाणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होतो त्यावेळेस वाहून आणलेले पदार्थ पुढे वाहून नेण्याची क्षमता त्या पाण्यामध्ये असत नाही. म्हणजे गतिज ऊर्जा जेव्हा कमी होते नदीची त्यावेळेस वाहून आणलेले पदार्थ वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याचं संचयन होत चालतं आणि या संचयनातून पुन्हा वेगळ्या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती ही नदीपात्रामध्ये होत असते. हे होत असताना यामध्ये पहिला भूरूपाचा जो भाग आहे तो म्हणजे पूर मैदानाचा भाग. नदीच्या मधल्या टप्प्यामध्ये किंवा नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निर्माण होणारा हा एक महत्त्वाचा भूआकाराचा प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे नदीच्या मधल्या टप्प्यामध्ये किंवा खालच्या टप्प्यामध्ये नदी प्रवाहाचा उतार हा कमी झालेला असतो आणि त्यामुळे पाण्याचा वेग देखील मंद होत झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो. अशा वेळेस नदीने वाहून आणलेली जी मातीरेती असते, गाळ असतो, त्याचं संचयन हे नदीच्या पात्रामध्ये होत जातं आणि कालांतराने नदीचं पात्र उथळ बनतं. मग अशा या उथळ पात्रामध्ये महापुराच्या वेळेस वाढीव पाणी जे नदीपात्रामध्ये येतं ते पाणी नदीपात्रामध्ये मावत नाही आणि मग हे पाणी नदीच्या पात्राच्या बाहेरील बाजूस त्या ठिकाणी पसरतं. अशा वेळेस त्या नदीच्या काठालगत चोहोबाजूने पाणी पसरल्यामुळे नदीने वाहून आणलेला जो सूक्ष्म गाळ असतो, मातीरेती असते, त्याचं संचयन काठासभोवतालच्या प्रदेशामध्ये होत जातं. दरवर्षी नदीला येणारा जो पूर असतो त्या पुरामुळे अशा प्रकारे नदीच्या काठालगतच्या भागामध्ये गाळाचं संचयन होतं आणि त्या ठिकाणी मातीरेतीचं थरावर थर त्या ठिकाणी साठत चालतात आणि कालांतराने तो भाग त्या सुपीक मातीने त्या ठिकाणी भरून आलेला दिसतो. असा जो प्रदेश नद्यांच्या मधल्या टप्प्यामध्ये किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये निर्माण होतो त्यालाच पूर मैदाने या नावाने संबोधलं जातं. नदीच्या पुरामुळे त्याची निर्मिती होते आणि म्हणून त्याला पूर मैदाने असं या ठिकाणी संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पूरतट हा दुसरा भूआकार आहे. नदीच्या मधल्या टप्प्यामध्ये किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये निर्माण होणारा हा एक भूआकार आहे. पुराच्या वेळेस नदीच्या काठासभोवताली नदीच्या प्रवाहाचं पाणी त्या ठिकाणी पसरत जातं आणि त्या ठिकाणी नदीच्या पाण्याचा वेग हा अतिशय कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
मग अशा या खालच्या टप्प्यामध्ये नदीने वाहून आणलेली माती, रेती, दगड, गोटे किंवा वाळू हे पदार्थ त्यामध्ये जास्त असतात. परंतु त्यामध्ये दगड, गोटे किंवा वाळू हे पदार्थ जड असतात. त्यामुळे ते जड पदार्थ नदीच्या काठासभोवतालच्या बाहेरच्या भागामध्ये पसरत नाही. हे जड पदार्थ किंवा आकारमानाने मोठे असणारे पदार्थ जे असतात हे नदीच्या दोन्ही काठालगत हे त्या ठिकाणी त्याचं संचयन होत चालतं. आणि मग अशा नदीच्या काठालगतच्या भागामध्ये या दगड गोट्यांचं आणि वाळूचं संचयन त्या ठिकाणी होत जातं. मग अशा या दगड गोट्यांच्या दरम्यान सूक्ष्म मातीरेतीचे कण देखील त्याच्यामध्ये साठले जातात. आणि कालांतराने त्या नदीच्या दोन काठावर दोन नैसर्गिक बांध हे त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. हे दोन नैसर्गिक बांध दोन काठावरती निर्माण होतात. त्या नैसर्गिक बांधालाच पूरतट या नावाने संबोधलं जातं. त्यानंतर नागमोडी वळणे आहे. हे नागमोडी वळणे देखील नदीच्या खालच्या टप्प्यामध्ये जेव्हा नदीचा उतार हा मंद होतो, म्हणजे नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नदी जवळजवळ समुद्र सपाटीला का त्या ठिकाणी आलेले असल्यामुळं नदीच्या प्रवाहाचा वेग हा अतिशय मंद होतो. आणि त्यामुळं नदी पात्रामध्ये एखादा जरी अडथळा आला तरी नदी तो प्रवाहातला अडथळा दूर करू शकत नाही. आणि मग नदी त्या अडथळ्याला वळसा घालून वाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. या अडथळ्यामुळं त्या नदी प्रवाहाला अशा प्रकारे वळणे त्या ठिकाणी प्राप्त होत चालतात. नदी प्रवाहाला अशा प्रकारे वळणे त्या ठिकाणी प्राप्त होत चालतात. आणि यालाच नागमोडी वळणे असं या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे नदीच्या मधल्या टप्प्यामध्ये किंवा नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नदी जवळजवळ समुद्र सपाटीच्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी त्याचा उतार कमी झालेला असतो. आणि त्यामुळे पाण्याचा वेग देखील हा कमी होत असतो. आणि म्हणून नदीच्या पात्रामध्ये एखादा जरी अडथळा आला तर नदी तो अडथळा दूर करू शकत नाही. आणि त्या अडथळ्याला वळसा घालून नदीचा प्रवाह वाहत जातो. आणि नदीला अशा प्रकारची वेडीवाकडी वळणे हे मधल्या टप्प्यामध्ये किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी प्राप्त होत असतात. त्यालाच आपण नागमोडी वळणे असं या ठिकाणी संबोधित असतो. त्यानंतर पुढचा भूआकार आहे तो म्हणजे धनुष्याकृती सरोवरे. हा देखील नदीच्या खालच्या टप्प्यामध्ये निर्माण होणारा एक महत्त्वाचा भूआकार आहे. नदीला अशा प्रकारची वेडीवाकडी वळणे प्राप्त झाल्यानंतर नदी त्या वळणाच्या मार्गाने वाहत असते. आणि या नदीच्या वळणाच्या मार्गाने वाहत असताना त्यावेळेस नदीच्या आंतरवक्र भागामध्ये या ठिकाणी पाण्याचा मारा त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून नदीच्या आंतरवक्र भागामध्ये या ठिकाणी पाण्याचा आघात झाल्यामुळे आंतरवक्र भागामध्ये झीज कार्य त्या ठिकाणी वेगाने होत जातं. आणि बहिर्वक्र जो भाग असतो हा बहिर्वक्र भाग या ठिकाणी असं पाण्याचा आघात आंतरवक्र भागामध्ये होतो. आणि बहिर्वक्र भागामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला जो गाळ आहे मातीरेती जी असते ही मातीरेती या बहिर्वक्र भागामध्ये त्याचं संचयन या ठिकाणी होत चालतं. वर्षानुवर्ष अशा प्रकारे नदी जेव्हा वळणाच्या मार्गाने वाहत जाते त्यावेळेस नदीच्या आंतरवक्र भागामध्ये खनन कार्य सुरू असतं, म्हणजे अपक्षरण कार्य सुरू असतं. आणि बहिर्वक्र भागामध्ये संचयनाचं कार्य या ठिकाणी सुरू असतं. त्यामुळे ही दोन बाह्य वळणे जी असतात ही दोन बाह्य वळणे कालांतराने जवळजवळ या ठिकाणी असतात. आणि त्या दोन बाह्य वळणातलं अंतर हे आणखी कमी या ठिकाणी होत जातं. मग ही जी वळणं आहेत अशा प्रकारे त्यातलं अंतर हे आणखी कमी होत चालतं. आंतरवक्र भागामध्ये खनन आणि बहिर्वक्र भागामध्ये या ठिकाणी संचयन होत चालतं. त्यामुळे ही दोन बाह्य वळणे अधिक जवळजवळ येत चालतात. आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये नद्यांच्या पात्रामध्ये भरपूर पाणी येतं, महापुराची समस्या जेव्हा येते, अशा महापुराच्या वेळेस या नदीचा जो प्रवाह आहे हा वळणाच्या मार्गाने न वाहता तो सरळ मार्ग या ठिकाणी व्हायला लागतो. आणि नदीचा हा वळणाचा जो भाग आहे हा वळणाचा भाग एवढा तुटून अलग झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या अलग झालेल्या भागामध्ये या ठिकाणी पाण्याचं संचयन होतं. आणि कालांतराने त्या ठिकाणी अशा प्रकारे अर्धचंद्राकृती किंवा नालाकृती अशा प्रकारची सरोवरे तयार झालेली आपल्याला दिसून येतात. यालाच कुंडलकासार सरोवरे किंवा चंद्राकृती सरोवरे या नावाने देखील या ठिकाणी संबोधलं जातं. अशा प्रकारे नदीच्या खालच्या टप्प्यामध्ये जेव्हा विडीवाकडे वळणं तयार होतात त्या विडीवाकडे वळणाच्या भागामध्येच आंतरवक्र भागामध्ये होणारं खनन आणि बहिर्वक्र भागामध्ये होणारं संचयन यामुळे दोन वळणे जवळ येऊन महापुराच्या वेळेस ही वळणं तोडून नदी सरळ मार्गाने व्हायला लागते. आणि वळणाचा अलग झालेला जो भाग आहे या अलग झालेल्या भागामध्ये पाणी साचून त्या ठिकाणी सरोवराची निर्मिती होते. त्याचा आकार हा अर्धचंद्राकृती असल्यामुळे त्याला
अर्धचंद्राकृती किंवा कुंडलकासार सरोवर त्याला म्हटलं जातं, किंवा त्यालाच धनुष्याकृती सरोवरे असं देखील या ठिकाणी संबोधलं जातं. त्यानंतर नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निर्माण होणारा आणखी एक महत्त्वाचा भूआकार आहे, तो म्हणजे त्रिभुज प्रदेश. नदीच्या मुखालगत निर्माण होणारा हा महत्त्वाचा भूआकार आहे. मानवी दृष्टिकोनातून किंवा शेती दृष्टिकोनातून हा भूआकार अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो. नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी नदी प्रवाहाचा वेग हा जवळजवळ समुद्र सपाटीपर्यंत त्या ठिकाणी कमी झाला असतो, त्याची उंची कमी झाली असते, त्यामुळं पाणी अतिशय संथ गतीने त्या ठिकाणी वाहत जाते. मग अशा या नदीपात्रामध्ये वाहून आणलेला गाळ जो असतो त्या गाळाचं प्रमाणही त्यामध्ये जास्त असतं आणि हा गाळ पुढे वाहून नेण्याची क्षमता त्या पाण्यामध्ये असत नाही, त्यामुळे त्या गाळाचं संचयन हे नदी पात्रामध्ये या ठिकाणी होत जातं आणि तो नदीच्या पात्राचा भाग जो असतो गाळाने भरून येतो. नदीचं पात्र उथळ बनलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि म्हणून त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहाला काय होतं, फाटे फुटायला सुरुवात होते. मी या फाट्या दरम्यान पुन्हा या ठिकाणी गाळाचं संचयन होतं, पुन्हा नदीचं पात्र गाळाने भरून येतं, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो, पुन्हा नदीच्या प्रवाहाला अशा प्रकारे फाटे फुटत चालतात. अशा प्रत्येक फाट्या दरम्यान त्या ठिकाणी काय होतं, गाळाचे संचयन हे वर्षानुवर्षे त्या ठिकाणी होत जातं आणि कालांतराने त्या नदी प्रवाहाला अशा प्रकारचे अनेक फाटे हे त्या ठिकाणी फुटत चालतात आणि नदी अनेक फाट्याद्वारे किंवा अनेक वितरिका त्याला म्हटलं जातं, अनेक वितरिकाद्वारे हे नदी प्रवाहाचं पाणी समुद्राला जाऊन मिळताना आपल्याला दिसून येतं. मग अशा वेळेस त्या प्रत्येक फाट्या दरम्यान या ठिकाणी काय होतं, गाळाचं संचयन हे वर्षानुवर्षे त्या ठिकाणी होत जातं. या ठिकाणी गाळाचं संचयन वर्षानुवर्षे येणाऱ्या पुरामुळं त्या सूक्ष्म मातीचं संचयन नदीच्या मुखालगत त्या ठिकाणी होत जातं आणि तो भाग गाळाने भरून येतो आणि कालांतराने तो भाग नदी पात्राच्या बाहेर उघडा पडतो. त्या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सूक्ष्म मातीचं संचयन त्या ठिकाणी होत जातं आणि कालांतराने त्या ठिकाणी अतिशय सुपीक अशा प्रकारचा मैदानी प्रदेश त्या ठिकाणी तयार होतो. साधारणपणे या प्रदेशाचा आकार हा त्रिकोणी असतो आणि म्हणून या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश असं या ठिकाणी संबोधलं जातं. जगात अशा अनेक नद्या आहेत की ज्या नद्यांच्या मुखाजवळ अशा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उदाहरणार्थ गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दरम्यान हा गंगेचा त्रिभुज प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा या त्रिभुज प्रदेशामध्ये अतिशय सुपीक माती असल्यामुळं आणि वर्षभर पाणी पुरवठा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी मानवाचा शेती हा व्यवसाय जो आहे या शेती व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाला असतो आणि शेतीदृष्ट्या हा त्रिभुज प्रदेश अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून जगामध्ये जेव्हा मानवी वस्त्या निर्माण झाल्या, या मानवी वस्त्या स्थापन करत असताना नद्यांच्या मुखाजवळ किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाजवळ मानवाने स्थायी स्वरूपाच्या वसाहती निर्माण केल्या आणि त्या ठिकाणी त्याच्या वसाहती निर्माण होऊन शेती व्यवसायाचा विकास हा त्या ठिकाणी अधिक झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हे जे पहिलं जे कारक आहे नदी, या नदीच्या खनन आणि संचयन या दोन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपाची माहिती आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी घेता येते. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.